राज्यातील गड किल्ले याचं संवर्धन करण्यासाठी महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी जागर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हे गेली 8 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. मात्र प्रशासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. आपण सध्या या उपोषणस्थळी आहोत. गेली 8 दिवसापासून हे तुळजापूर तहसील कार्यालयासमोर जे आहे ते उपोषण करत आहेत. पाणी देखील त्यांनी त्यागलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्या तब्येतीवर निश्चितच परिणाम झालेला आहे. डॉक्टरने आता त्यांचं मेडिकल चेकअप केलेलं आहे. त्यांच्या ह्या मागण्या आहेत, त्यांनी मागण्याचा हा फलक लावलेला आहे. मात्र या मागण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे काल कार्यकर्त्यांनीही आत्मदहनाचा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रयत्न केला होता. त्यानंतर जे आहे ती या आंदोलनाकडे लक्ष वेधलं गेलेलं आहे. नेमक्या मागण्या काय आहेत आपण जाणूया. काय मागण्या आहेत, कसा प्रशासन प्रतिसाद देत आहे? मी किसन पाटील चव्हाण, अध्यक्ष जागर प्रतिष्ठान. गेल्या 5 वर्षापासून आपण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गडकिल्ले संवर्धनाचं काम करतो. परंतु जे छत्रपती शिवाजी महाराजाचे गडकिल्ले याच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र गडकोट विकास महामंडळ केलं पाहिजे. याच्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आपण लढा देत आहोत. 30 ते 40 आमदारांना, लोकप्रतिनिधींना आपण मी यापूर्वी भेटलो आहे. त्यांच्याकडून हे पाठिंब्याचे पत्र मी मिळवलेले आहेत. परंतु आज उपोषणाचा 8वा दिवस आहे. प्रशासन कुठल्याही पद्धतीची दखल घ्यायला तयार नाही. खरं तर ही या गोष्टीची प्रशासनाला खरंच लाज वाटली पाहिजे. कारण कोणतंही सरकार असू द्या, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय सत्तेत येऊ शकत नाही. मग सत्तेत आल्याच्या नंतर यांना महाराजांचा विसर का पडतो, हा प्रश्न मला निश्चित पडलेला आहे. खरं तर आज उपोषणाचा 8वा दिवस आहे. प्रचंड त्रास मला होतो आहे. परंतु माझ्या जीवाचं काहीही झालं तरी मागणी मान्य झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही. मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाहीत. तुळजाभवानीच्या महाराष्ट्र कुलस्वामिनीच्या दरबारात हे खरं तर उपोषण आहे. काय सांगाल? 8 दिवस झालं उपोषण करतायत, काय प्रतिसाद आहे? प्रशासनाची स्थानिक बोलणं झालं आहे आपलं, काय मागणी? आम्ही प्रशासनाशी, तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आल्याने आमचं निवेदन जे आहे हे जिल्हाधिकारी साहेबांना कळवले, शासनाला कळवले म्हटले. परंतु कुठलीही दखल आज या प्रशासनानं घेतलेली नाही आहे. त्या दिवशी तुळजापूर शहरवासाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही बोंबमारा आंदोलन केलं. ते उपोषणाचा 5वा दिवस होता. त्यावेळेस कुठं हे तहसीलदार, हे PI या ठिकाणी आले आणि त्यांनी ते पत्र दिलं की आपली मागणी आम्ही वरी कळवलेली आहे, परंतु दखल याच ठिकाणी घेतली नाही. आज मला लाज वाटते या सरकारची की त्याने छत्रपतींचा आशीर्वाद, चला देव मोदींना साथ म्हणून त्यांनी सत्तेमध्ये आले, परंतु आज त्यांनी पूर्णपणे या गडकोटाकडे दुर्लक्ष केलंय. आता तुम्ही समोर फलक लावलंय. मागणी मान्य नाही झालं तर काय भूमिका असणार? हे आंदोलन हे कायमस्वरूपी राहणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज गनिमी काव्याने आंदोलन पुन्हा या ठिकाणी होईल आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील. एकूण जर बघितलं तर गेली 8 दिवसापासून आहे आंदोलनाचा दिवसेंदिवस वाढत आहेत. उद्या 9वा दिवस असेल किंवा काही परिस्थिती बदलेल, मात्र प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. तर आंदोलक देखील मात्र भूमिकेवर ठाम असून इथून पुढे जर आता मागण्या मान्य नाही झाल्या तर गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा देखील देत आहेत. सागर जाधवसह बालाजी निरपळ, न्यूज 18 मराठी, तुळजापूर, धाराशिव.